नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 याकरिता महत्त्वपूर्ण असणारा मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, TETची जी परीक्षा आहे ही परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तर या परीक्षेसाठी मानसशास्त्रावर आतापर्यंत परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजेच मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे मानसशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले होते तर तेच प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, TET पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश डॅश होय. बघा, स्मरण, बुद्धी, विचार व प्रेरणा. तर विद्यार्थी मित्रो, मन यांच्या मते जी पूर्वानुभवाची विविध अंगांनी मनातल्या मनात केली जुळवाजुळव याला काय म्हणतात? याला विचार असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 विचार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, TP मन यांची ही व्याख्या आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे ही परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरले जाते. तर खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे हे होत असते? प्रतिकूल ग्रह, काकतालीय न्याय, इच्छानुगामी विचार की निरीक्षणातील दोष? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी काकतालीय न्याय पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, दोन घटना एकामागोमाग घडल्या तर त्याचा कार्यकारण संबंध जोडला जातो. ओके, दोन घटनांचा कार्यकारण संबंध या ठिकाणी जोडण्याचं काम होत असतं. याला काकतालीय न्याय असे म्हणतात. ओके, बघा, जसं की आपण परीक्षेला जात आहोत किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी जात आहोत, त्यावेळी जर मांजर आडवं गेलं तर त्या ठिकाणी ती गोष्ट विफल होणार असं त्या ठिकाणी मानलं जातं. त्याला काकतालीय न्याय असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? बघा, धारणे संदर्भात कोणते वैशिष्ट्य योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, धारणेबाबतची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी पर्याय बघा, पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते आणि अवबोधातील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. तर विद्यार्थी मित्रो, धारणेचं सर्वात योग्य वैशिष्ट्य दिलेल्या पर्यायापैकी ते म्हणजे धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विस्मरणाबद्दल खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? आपल्याला या ठिकाणी अयोग्य विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रो, परीक्षेमध्ये प्रश्न हा अगदी शेवटपर्यंत वाचणे खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कधी योग्य बाब विचारले जाते तर कधी अयोग्य बाब विचारले जाते. त्यामुळे प्रश्न हा नेहमी व्यवस्थित वाचावा. ओके, बघा, आता विस्मरणाबद्दल आपल्याला वैशिष्ट्य बघायचे आहे. बघा, विस्मरण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आता विस्मरणाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सगळ्यात विस्मरण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ओके, विस्मरण काय एक खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. ओके, स्मरण चांगल्यासाठी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी विसरल्या देखील पाहिजेत, हे त्याचं वैशिष्ट्य देखील आहे. त्यानंतर धारणा जितकी जास्त तेवढे विस्मरण कमी, ही गोष्ट देखील बरोबर आहे. जितकी जास्त धारणा तेवढे विस्मरण कमी होते. ओके, धारणा जेवढी बळकट असेल तेवढे विस्मरण कमी राहते. तर त्यामुळे फक्त धारणा जितकी कमी विस्मरण तेवढे कमी. ओके, धारणा जितकी कमी विस्मरण तितके कमी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा, या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे.
तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी काय असणार आहे, तर प्रोत्साह आहे की जी आहे ही आंतरिक प्रेरणा आहे, हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे. ओके, हे काय चुकीचं, हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, विषयाची आवड हा जो आहे ही आंतरिक प्रेरणा आहे, हा एक महत्त्वपूर्ण आहे. आणि यानंतर आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, हे देखील खरं आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला एक वेळा लाईक करायचं आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक उपपत्ती सिद्धांत मांडला. या उपपत्तीमध्ये जे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी दिलेल्या विधानापैकी योग्य विधान ओळखायचं आहे. बघा, स्पियरमनचा द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा काय सांगले आहे त्यांनी, प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो, क्षमता पूरक पूरकास जो आहे विकासपूरक असा सामान्य घटक असतो आणि विशेष घटके सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर, तर विद्यार्थी मित्र प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक हा मोठा असतो. ओके, प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक हा मोठा असतो. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजेच काय, तर भावनिक बुद्धिमत्ता होय. अशी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली. आता विद्यार्थी मित्रो आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये देखील शिकलेलो आहोत. बघा, वारंवार प्रश्न रिपीट होत असतात. भावनिक बुद्धिमत्ता, ओके, भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी म्हटलं होतं, मी तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता कोणी म्हटलं होतं आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. तर ते आहेत डॅनियल बघा पीटर सॅलोवी. ओके, भावनिक बुद्धिमत्तेचं काय, पीटर सॅलोवी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले. ओके, असे आपण सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. बघा, ज्या विविध संरक्षण यंत्रणा आहे त्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे. ओके, मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी देखील मला गुण मिळाले असं सांगत फिरते काही जण, तर याला कोणते म्हणतात, ओके, कोणती संरक्षण यंत्रणा म्हणतात, तादाम्य, नकारात्मकता, प्रतिपूरण की कृतक समर्थन. विद्यार्थी मित्रो यास कृतक समर्थन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 कृतक समर्थन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, कृतक समर्थन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात. ओके, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्यापेक्षाही अधिक स्पष्ट व निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. मग ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. विद्यार्थी मित्रो यापैकी आपल्याला हे वरचा जो पूर्ण मॅटर दिलेला आहे पूर्णपैकी फक्त आपल्याला या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली, पॅव्लॉन, बॅगले, जड की थॉर्नडाईक. तर सामान्यीकरण अध्ययन उपपत्ती जी आहे ही जड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, CH जड, ओके, कोण, CH जड यांचं हे आहे, तर यांनी ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती मांडलेली आहे. ओके, लक्षात असू द्या, व्यवस्थितरित्या हा मुद्दा जो आहे नोट डाऊन करून ठेवा. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती CH जड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो. शैशवावस्थेमध्ये ज्यायोगी बालक विचाराच्या व आकलन वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक अनुभव समाविष्ट करून घेतो व त्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा विविध संवेदन जे आहे घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्या प्रक्रियेला त्याला प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. बघा, या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. हा जो पेपर आहे हा 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेला आहे. ओके, 21 नोव्हेंबर 2021 हा TETचा पेपर आहे विद्यार्थी मित्रो. त्यामधील प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. तर बघा,
अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण की समावेशन? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 आत्मसातीकरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आत्मसातीकरण. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? अर्थ समजूनच पाठांतर करतात. या वयातील मुलांची अवधान क्षमता अमर्याद असते. नीती अनीतीची जाणीव असते. पाठ केलेले सहसा विसरत नाही. बघा, किशोरावस्थेतील जी बालके असतात त्यांच्या भावनिक विकासाबाबतची योग्य बाब आपल्याला विचारलेली आहे. ओके, भावनिक विकासाबाबतची लक्षात असू द्या. तर हे जे विद्यार्थी असतात, ओके, यावेळेसचे जे विद्यार्थी असतात त्यांचा भावनिक विकास हा कशाबाबतीत असतो? तर विद्यार्थी मित्र, हा जो प्रश्न होता, हा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो आहे हा प्रश्न रद्द केला होता. ओके, बघा, आता प्रश्न जरी रद्द केला असला पण आपल्याला या ठिकाणी समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. बघा, भावनिक विकासासंदर्भात म्हटलेलं आहे. आता भावनिक विकासामध्ये अर्थ समजूनच पाठांतर करतात. ओके, या वयातील अवधान क्षमता अमर्यादित असते. हे देखील बरोबर येतं, हे देखील बरोबर आहे. ओके, नीती अनीतीची जाणीव असते. योग्य अशी जाणीव असते का? नाही. ओके, बघा, या ठिकाणी योग्य अशी जाणीव त्या ठिकाणी नसते. मग आता आपल्याला या ठिकाणी पर्याय काय दिलेले आहेत? आपल्याला योग्य बाब विचारलेली आहे. मग या ठिकाणी ही बाब देखील योग्य आहे, ही बाब देखील योग्य ठरते आणि पाठ केले सहसा विसरत नाही, ही देखील बाब योग्य ठरते. त्यामुळे हा प्रश्न जो आहे या मल्टिपल आन्सर्स इज राईट. ओके, या ठिकाणी म्हणजे अनेक पर्याय या ठिकाणी योग्य ठरले, त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा रद्द करण्यात आला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? बघा, या ठिकाणी एक पॅटर्न फॉलो करून घ्या तुम्ही. अयोग्य बाबीच जास्त वेळा परीक्षेला विचारल्या जातात. ओके, बघा, मग आता या या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. बरोबर आहे. सर्वसामान्य तुलनेत अभ्यासात मागे पडतात. ओके, सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासामध्ये मागे पडतात, ही बाब देखील योग्य आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या नैदानिक चाचणी आवश्यक असते. बरोबर आहे. फक्त काय, तर हे विद्यार्थी मतिमंद असतात. आता सामान्य बुद्धिमत्ता असेल तर मतिमंद म्हणता येईल का? नाही. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे विद्यार्थी मतिमंद असतात, हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. ही बाब या ठिकाणी अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना. ओके, अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? व्यक्तिमत्वाची व्याख्या नॉर्मन एल्मन, G.W. ऑलपोर्ट, G.A. किम्बल की J.B. वॅटसन? तर विद्यार्थी मित्रो, G.W. ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाची ही व्याख्या केलेली आहे. ओके, काय म्हटलेलं आहे यांनी? की व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तींचे जे वैशिष्ट्यपूर्ण उपमायोजन होत असते आणि त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना म्हणजेच व्यक्तिमत्व होय, असं ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञाने म्हणलेलं आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? बघा, आधुनिक उपपत्त्या म्हटलेला आहे. ओके, कोणत्या? आधुनिक उपपत्त्या. मग यामध्ये समाविष्ट न होणारी कोणती आहे? प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती की माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती? तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये क्षेत्रीय उपपत्ती याचा समाविष्ट होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 क्षेत्रीय उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्य असणारी निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? ओके, बघा, महत्त्वपूर्ण आपल्याला प्रश्न, वरचं सर्व सोडून द्या. निरीक्षणात्मक उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, बांदुरा, ब्लूम, ब्रुनर की आसुबेल? ओके, बघा, निरीक्षणात्मक उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर ही निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे ही बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 1 बांदुरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अल्बर्ट बांदुरा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट
ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे. बघा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरिक प्रतिमाने की वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ज्ञानात्मक वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास म्हटलेला आहे, त्यामुळे ऑब्विसली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. ओके, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता प्रतिमानाचे जनक कोण आहेत विद्यार्थी मित्र? तर रिचर्ड सचमन. ओके, बघा, रिचर्ड सचमन प्रतिमानाचे जनक आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या विषयांची PDF नोट्स मिळवायची असेल तर PDF नोट्स या मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? अयोग्य वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. ओके, बघा, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखेच असते. बघा, आता हे योग्य आहे का? नाही. सगळ्याचं अध्ययन सारखं असतं का? नसतं. प्रत्येकाचं अध्ययन क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे. पर्याय क्रमांक 3च आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. बघा, अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच अध्ययन होय. अशी अध्ययनाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे? फ्रेंडसेन, मर्फी, वुडवर्थ की गिलफोर्ड? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 4 गिलफोर्ड यांनी अध्ययनाची ही व्याख्या केलेली आहे. काय म्हणतात गिलफोर्ड? की अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. अशी गिलफोर्ड यांची अनुभवासंदर्भात अध्ययनाची व्याख्या यांनी केलेली आहे. ओके, चला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन करताना, बघा विद्यार्थी मित्रो, हा लेंदी क्वेश्चन या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला होता. ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, मोठा आहे, पण खूप गरजेचा आहे. ओके, सीसॅट टाईप क्वेश्चन्स आपल्याला असे प्रश्न देखील परीक्षेमध्ये बघायला मिळतात. बघा प्रश्न काय, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? ओके, कोणत्या गोष्टी कराव्यात असं म्हटलेलं आहे. ओके, अध्ययनात पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत? बघा, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, अगदी बरोबर आहे. प्रेरकाची तीव्रता कमी करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी का? ओके, त्या ठिकाणी या गोष्टी आपण केल्या पाहिजे का? ओके, बघा, प्रेरकाची तीव्रता कमी केली तर अध्ययन होईल का? नाही, अध्ययन होणार नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी टाळली पाहिजे. संपादन कौशल्य चुकीच्या सवयी आत्मसात करू नये. ओके, कौशल्य संपादन करत असताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नये, अगदी बरोबर आहे. ओके, बघा, आता काय या ठिकाणी वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. चुकीचं आहे आपलं वेग आणि अचूकता या दोन्हीवरही लक्ष केंद्रित असलं पाहिजे. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रो, आता पर्याय क्रमांक अ आणि क हे योग्य आहेत. कोणते आहेत? अ आणि क. लक्षात असू द्या. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी आणि कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नयेत. हे दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य आहेत. बघा, या ठिकाणी आता अ आणि ब क असणार कोणता आहे? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 अ आणि क हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून त्या कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रक्रिया घडून आणणे, त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. बघा, अभिसंधान काय म्हटलं या ठिकाणी लक्षात द्या, नैसर्गिक चेतकाबरोबरच कृत्रिम चेतक वापरून तिच्याद्वारे तीच नैसर्गिक प्रक्रिया घडून आणणे. ओके, बघा, विद्यार्थ्यांची वृत्ती बदलण्यासाठी आवश्यक आहे. आता यामुळे काय होतं, यामध्ये कोणतं जे आहे, कोणती बाब ही अभिसंधानाचं उदाहरण नाही. विद्यार्थ्यांची वृत्ती बदलते. ओके, विद्यार्थ्यांची वृत्ती बदलते. अध्ययनार्थांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. ओके, बघा, आपल्याला वृत्ती बदलता येतात, बरोबर आहे. अध्ययनार्थ ज्यांची जी भीती आहे ही आपल्याला नष्ट करता येते, हे देखील त्या ठिकाणी बरोबर आहे.
आता अध्ययनार्थांच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानानेच शक्य होते. नाही, अभिसंधानानेच नाही, अजून देखील बाबी आहेत. इतर गोष्टींनी देखील ते शक्य करता येते. ओके, हे या ठिकाणी याचं उदाहरण नसणार आहे. आणि अध्ययनार्थ्याला योग्य अशी सवय लावता येतात. अगदी बरोबर आहे. बघा, या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानानेच शक्य होते. ओके, अशक्य असते असं म्हटलंय, तर हे शक्य होत असते. या ठिकाणी अशक्य असते म्हटलं ते शक्य आहे. ओके, बघा, कारण त्या संदर्भात आहे. आता विद्यार्थी मित्र, अभिसंधान जी उपपत्ती आहे ही कोणी आहे? ही पॅव्लॉन या मानसशास्त्रज्ञाने मांडली. ओके, पॅव्लॉन हा काय रशियन मानसशास्त्रज्ञ होता आणि कुत्र्यावरती प्रयोग करून हा आपल्याला ही उपपत्ती समजवलेली आहे. आपण या ठिकाणी शिकलो होतो की नैसर्गिक चेतक घंटा, कृत्रिम चेतक, या ठिकाणी नैसर्गिक चेतक जी आहे थाळी होती, कृत्रिम चेतक घंटा. ओके, आणि नैसर्गिक प्रतिक्रिया कोणती? तर या ठिकाणी लाळ येणे ही त्या ठिकाणी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. ओके, चला त्यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक व भावनिक तसेच शारीरिक भेद हे खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? बघा, काही जणांमध्ये जे भावंड असतात याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ओके, हे जे भेद असतात हे दिसतात. तर हे कोणत्या नियमानुसार? साधर्म्याचा नियम, विविधतेचा नियम, परागमाचा नियम की पुनरावृत्तीचा नियम? तर याला काय म्हणतात? या दोघांमध्ये काय दिसतं विद्यार्थी मित्र? आता हे जर फरक असेल त्याला काय म्हणता येईल आपल्याला? विविधतेचा नियम. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अगदी लक्षपूर्वक अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. ओके, बघा, काय विविधतेचा नियम, जी विविधता आहे ही विविधतेच्या नियमामध्ये येतं. ओके, आपण काय समजतो त्याच्यामध्ये गुण समान आहेत म्हणजे साधर्म्याचा नाही, विविधतेचा नियम. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. मानवी प्राण्यांची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते आणि खाली दिलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा परिणाम जो आहे प्रभाव दिसून येतो आपल्याला ओळखायचा आहे. ओके, कशाचा? फक्त जी परिस्थिती आहे, परिस्थितीचा प्रभाव कशावर दिसतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, परिस्थितीचा प्रभाव फक्त होतो. स्वभाव व वृत्ती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता की डोळ्यांचा रंग? ओके, डोळ्याचा व शरीराचा रंग. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 स्वभाव व वृत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, स्वभाव व वृत्ती यामधचा काय तर परिणाम आपल्याला या ठिकाणी प्रभाव पडून येतो. बघा, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. ओके, बघा, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन प्राथमिक स्वरूपाची जी मानसिक प्रक्रिया होते म्हणजे ती संवेदना होय. आता खाली दिलेल्या विधानांपैकी संवेदनाविषयी कोणते विधान योग्य आहे? बघा, कोणते विधान योग्य आहे? संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. ओके, काय म्हटलंय? संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे का? नाही. ओके, आंतरिक प्रक्रिया नाही आहे संवेदना फक्त. बघा, संवेदना आणि आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते का? नाही. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. बरोबर आहे. बरोबर आहे का? संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती सक्रिय असते का? आपल्याला संवेदना होत आहे आपल्याला कधी लक्षात येतं का? नाही. तर संवेदन प्रक्रिया हा मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. हे विधान अगदी योग्य या ठिकाणी असणार आहे. ओके, संवेदन प्रक्रिया हा मनाचा एक अकरण स्वरूप व्यापार आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा आपल्याला भास होतो. ओके, आणि चांदण्याच्या रात्री एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. तर हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाच्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? ओके, अवबोधाचे इंद्रिय भ्रमाचे दोष आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. परिचितता, भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती की विशिष्ट भौतिक परिस्थिती? बघा विद्यार्थी मित्रो, तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विशिष्ट मनस्थिती. ओके, पर्याय क्रमांक 3 विशिष्ट मनस्थिती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवानेच पुनरुज्जीवन होणे म्हणजेच प्रतिमा होय. ओके, बघा, तर खाली दिलेल्या विधानानुसार मध्ये
कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? प्रतिमा स्थिर असतात, प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. ओके, बघा यामध्ये सर्वात योग्य म्हटलं जर आपल्याला पूर्वानुभवच नसेल, ओके बघा या ठिकाणी आपल्याला काय थोडंसं या ठिकाणी प्रश्न जर आपण समजून घेतला तर आपल्या लक्षात येते. बघा पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होते म्हणजेच प्रतिमा होय. मग आता पूर्वानुभव त्या ठिकाणी आवश्यकच आहे आणि या काय म्हटलंय यामध्ये आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण आहे पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? बघा भावनिक बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आपण म्हटलं सिद्धांत विद्यार्थी मित्र पीटर सॅल्वी. ओके सिद्धांत. पण हा प्रश्न काय 1995 मध्ये जगासमोर भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना आणणारे मानसशास्त्रज्ञ विचारलेले आहेत. तर 1955 मध्ये जी संकल्पना आहे ही कोणी समोर आणली होती? तर ही डॅनियल गोलमन यांनी समोर आणली होती. बघा डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना ही जगासमोर आणली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 डॅनियल गोलमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र व्हिडिओ जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या घटकावर पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. यानंतर पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. बघा संरक्षण यंत्रणा यावरती आपल्याला डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतात. ओके बघा आता नकारात्मकता, आत्मताडन, तादाम्य की प्रक्षेपण. बघा परीक्षेत जर कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका लयच अवघड होती. वा नाही रे खूपच प्रश्नपत्रिका अवघड होती. ओके असं म्हणणं म्हणजेच काय याला प्रक्षेपण म्हणतात. काय म्हणतात? प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. पर्याय क्रमांक 4 प्रक्षेपण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय यातील काही विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. ओके अयोग्य विधान ओळखायचं आहे. बघा प्रश्न पर्याय बघा, संघर्ष कमी झाला की असता विनाकारण कारणमी सीमा करीत बसू नये, निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये, अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे जर संघर्ष निर्माण झाला, ओके जर संघर्ष निर्माण झाला तर विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये हे या ठिकाणी अयोग्य असणार आहे. ओके या ठिकाणी निर्णय तडीस नेण्याचा प्रयोग करावा लागेल. मानसिक संघर्ष जर होत असेल तर वगळलेल्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नये आपण आणि अधिक अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागतो. ज्यावेळी आपल्यामध्ये मानसिक संघर्ष निर्माण होतो त्यावेळी आपण या गोष्टी केल्या पाहिजे. आपल्याला विचारलं होतं अयोग्य आणि दिलेल्या यामध्ये अयोग्य विधान एकच होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुवंश व परिस्थिती. ओके बघा अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. आता खाली दिलेल्या घटकांमध्ये फक्त अनुवंशावर अवलंबून असतो. कोणता घटक आहे जो फक्त अनुवंशावर अवलंबून आहे? ओके अनुवंशावर म्हटलेला आहे. बघा पक्वतेचे वय अनुवंशावर आहे का? नाही. व्यक्तिमत्व आहे का या ठिकाणी? बघा काय मानसिक विकास, पक्वतेचे वय, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन असे पर्याय दिले आहे. ओके फक्त आपल्याला कशावरती विचारलं आहे बघा अनुवंश आणि परिस्थितीपैकी फक्त अनुवंशावर अवलंबून असणारा घटक तर तो आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र पक्वतेचे वय. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके पक्वतेचे वय हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ओके त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सोबतच जर या प्रश्नांची तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके नाहीतर मला कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे, मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. धन्यवाद.